पैगंबर जयंतीनिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती हाजी एमडी शेख यांनी दिली आहे। संपूर्ण जगाला शांती आणि समतेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जयंती सोमवारी साजरी करण्यात येणार असून पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विजापूर वेस डॉक्टर झाकीर हुसेन चौकामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुस्लिम समाजातील धर्मगुरूंचं प्रवचन तसंच महाप्रसाद यासह धर्मगुरूंचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती कमिटीचे संस्थापक अध्यक्ष हाजी एमडी शेख यांनी दिली आहे। तसंच यंदाच्या वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त अर्थातच जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रत्येक मोहल्ल्यामध्ये सजावट, महाप्रसाद वाटप, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती उत्सवाध्यक्ष रसूल पठाण यांनी दिली आहे। हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सोमवारी झालेला आहे। यंदा सुद्धा सोमवारीच ईद ए मिलाद असल्यानं हा योगायोग तब्बल 100 वर्षानंतर जुळून आला आहे असंही ते म्हणाले। तरी या निमित्तानं सोमवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजरत मुहम्मद पैगंबर यांना मानणारे हिंदू मुस्लिम समाजातील समाज बांधव यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीनं करण्यात आलं। 12 रबिउल अव्वल म्हणजे इंग्रजी तारीख 16 सप्टेंबर 2024 रोजी सालाबाद प्रमाणे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस आणि आमच्या पैगंबरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे अख्ख्या जगभरात संपूर्ण मुस्लिम समाज आपापल्या घरामध्ये सण साजरा करतो। गोड पदार्थ जास्त करून केला जातो आणि आसपासच्या लोकांना सर्वांना सोबत घेऊन त्याचा स्वाद घेतला जातो। त्याचप्रमाणे जगाप्रमाणे भारत देशात महाराष्ट्र राज्यात आणि सोलापूर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जुलूस साजरा केला जातो आणि प्रत्येक घराघरामध्ये हा सण करतो। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये सजावट, रक्तदान शिबिर, जेवण वाटप, गोड पदार्थ वाटप। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष हाजी एमडी शेख, उत्सवाध्यक्ष रसूल पठाण, सेक्रेटरी जाकीर नायकवाडी, उत्सव उपाध्यक्ष वाहिद बिजापुरे, कार्याध्यक्ष आसिम तुळजापुरे तसंच सहखजिनदार मुश्ताक लालकोट आदींची उपस्थिती होती। विराजमान झालीये बाप्पाची स्वारी, चैतन्य पसरलंय महाराष्ट्रात घरोघरी। मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी। काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा। सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस। तेव्हा एबीपी माझा आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा। बाप्पा माझा 7 सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर।